नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 11:01 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 4:04 ते 2:04 आणि यमगंड काळ सकाळी 7:57 ते 9:29 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. दुपारी 3:15 हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अर्थात लाभ होईल मात्र खर्चही वाढतील. यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतला हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी हाती घेतलेली कामं पूर्णत्वाला जातील. तुमचं फिरणं वगैरे होईल मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि वेळातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. तुमचा मूडसुद्धा बदललेला दिसेल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. अर्थात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातला हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात तुमचा मूड सकारात्मक दिसेल. मात्र
वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाऊ शकतील, त्या ठिकाणी लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल. दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोड्या प्रमाणात तुमची चिडचिड होऊ शकेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर केंद्र करेल. दुपारपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात लक्ष देणं, काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे खटके उडण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2थ्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या 3य भ्रमण करेल आणि षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. थोडंसं थकणं वगैरे जास्त होऊ शकेल. काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडेसे विचार करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या 2थ्यात भ्रमण करेल आणि पंचमातल्या हर्षलबरोबर केंद्र करेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र आजच्या दिवशी खर्च करताना थोडीशी काळजी घ्या. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात आजच्या दिवशी काही चांगले लाभ मात्र मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल आणि 4थात असणाऱ्या हर्षलबरोबर केंद्र करेल. थोडंसं सकाळचा कालावधी हा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडंसं फिरणं वगैरे होईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर थोडंसं तक्रार वगैरे होतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:15 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि 3य असणाऱ्या हर्षलबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन जास्तच प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.